राम राम मंडळी. जे कांदे भाऊ बेकार थंडी होती, आज दुकान माहिलं होतं भाऊ सकाळ मग. चला म्हटलं आता घर वगैरे जाऊ, म्हटलं आंघोळ वगैरे करणे ती, कारण की आपलं आज काम करणं कारण की फरशी लावून काम चालू असे आज आपलं घरनं पुढे. पप्पांनी त्यासनी चहा ठेवली होती, कारण की मम्मी घर नव्हती, मग त्यासनी ठेवलं होती. एकदम भारी चहा लागान ती, एकदम कडक मला लागान ती. मम्मीने ते होतात नाही आंघोळ वगैरे वेगळी. म्हटलं चला डोक्याला तेल वगैरे लावते, एकदम भारी वाटत मी फ्रेश वाटत सटायत थंडी दिन. मग कपडा वगैरे धुवून हातात कपडे बिपडे धुवले जात. मग मम्मी ते गाव जायला म्हटलं थोडंसं आवरणं वगैरे ते पण देण्यात. मग थोडासा भांडा काय राहिला होता ते चहा पाणी ना ते घसरली येतात, म्हटलं थोडं काम पप्पा कमी करतेस म्हटलं ते करते. तर त्यानंतर मग किचन वगैरे म्हटलं पुशी काढत भाऊ, म्हटलं मम्मी येईन तर लय के बेकार बोलीन म्हणतं मला डायरेक्ट. म्हणतं मग निघणं मग दुकानाकडे. म्हटलं चला ते दुकानाकडे निघूत म्हटलं. तर मित्रांनो आपल्याला काही मालपूरशी आहे, मालपूरना ग्रामीण भाग आहे आपला आला एकदम भारी विकास. तर मित्रांनो आता का आपल्या ते दुकान तिथे ना पण पुत्र बॅनर थोडं चेंज करणं मित्रांनी. चला मग दुकान व्हायला लागलो, दिवाबत्ती करणे होती, मग दिवाबत्ती वगैरे नमस्कार वगैरे करले जात. मग दुपार ते निघणं म्हटलं बाजार वगैरे लेण्यात, म्हटलं आपल्या आज बाजार बिजार करूत म्हणतं येऊत घर उन घर. म्हटलं बापरे काम ते चालू आहे का म्हटलं आपलं घर ना. आता काय एकदम भारी फरची फिरची लाय रांधी. पप्पा ते पण उभं होतात, मिस्त्री पण येलो होतात, मामा त्याचे होतात मिस्त्री. घरून वरती जेवण होतं, कारण की मम्मी गाव जायला होती. मग वरती जेवण होतं भाऊकडे, मोठा भाऊकडे. हा मोठा भाऊ ना पोरे आहे, त्याला म्हटलं पहिले पाय पड मग तुला पैसा दिसू म्हटलं. मी म्हटलं त्याने पाय वगैरे पडा आहे का कितला भारी करा ना आहे का आहे का. त्यानंतर मग दुकान माहिती तू म्हणतं दिलीप भाई म्हटलं पहिले पाणी वगैरे मार म्हटलं. दुकान एक नंबरचे काय पाहिलं लोकेशन नाव काढा पाहिलं, मग साफसफाई नाही. तर मित्र अजून आज ना ब्लॉग कशा वाटणार तुम्हाला खानदेश मा कमेंट करे नक्की सांगेत. आणि जय खानदेश जय श्रीराम कमेंट नक्की करते. चला जय महाराष्ट्र.